अंदाजीवर बुम बुम सुमित आवटे. पहिलाच बॉल वेगवान होता, त्याच्यावर मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. तिकडे एक धाव भेटेल. एका धावाने मात्र धावबल करायला सुरुवात होत असताना दोघं देखील इनफॉर्म बॅटर आहेत. चांगली कामगिरी दोघांच्या माध्यमातून पाहायला भेटलेली. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटलेला आणि त्याच्या जोर जर पाहिलं तर 66 धावांचं आव्हान दिलेलं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय एक उत्तुंग षटकार सेमीफायनल नंबर 2 चा. जबरदस्त फटका पाहायला भेटला. शेवटपर्यंत नजर होती चेंडूवर आणि नजाकत भरा फटका. क्षेत्ररक्षक होते तिकडे परंतु त्यांच्याही डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फैजल शेख एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. इनफॉर्म खेळाडू आहे हा देखील. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला भेटतो. सातत्याने मोठमोठ्या संघाचं देखील प्रतिनिधित्व करतो. मोठमोठ्या चषकात देखील चांगली कामगिरी केली आणि सध्या जर पाहिलं तर रबर बॉल मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु सुमित त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाही. तिथे धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे नेत असताना पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना सुमित यांचा 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4था चेंडू घेऊन यावेळेस जर पाहिला तर एज लागली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होत असताना एक धाव भेटेल तिकडे. एका धावाने धावफलक पुढे जात असताना स्कोर पाहिला तर 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस जर पाहिला तर आखूड टप्प्याचा बॉल आहे. कीपरच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय. तिथे मात्र एक धाव भेटेल. वेगवान चेंडू पाहायला भेटले सुमित यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर जर पाहिला तर दुहेरी अंकात जाऊन पोहोचतोय. 10 धावा होत आहेत. याही वेळेस जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल पंच कळवतील. वाईट चेंडू घोषित केला जातोय. नो आहे का? नो बॉल आहे की वाईट बॉल आहे? नो चेंडू घोषित केला जातोय. फ्रीडचा चेंडू असेल. वन बाउंसची वॉर्निंग देखील दिली जाते या मुख्य पंच यांच्या माध्यमातून. याही वेळेस जर पाहिला तर आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कॅच ड्रॉप होते फ्रीडचा बॉल असल्या कारणाने. आणि दोन धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 13 धावा. पहिलं षटक सॉफ्ट अखेर 13 धावा होत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना सदा 11 टागोरनगर विक्रोळी हा संघ चांगली कामगिरी करत आतापर्यंत जर पाहिला तर सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत. परंतु एकविरा ज्युनियर संघाने देखील आजच्या दिवसात प्रभावित कामगिरी केली आहे.
सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना दोन्ही मॅच लगातार जिंकले आणि ते देखील सेमीफायनल मध्ये आलेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाजीवर एक अष्टपैलू खेळाडू सज्ज झालाय हर्ष. यावेळेस जर पाहिलं तर पंचदंडित करतील वाईट+1 अशा 2 एक्स्ट्राच्या धावा आतापर्यंत आल्यात आणि या ओव्हरथ्रोच्या रूपात आणखीन एका धावात भर होते म्हणजे 3 धावा एक्स्ट्राच्या येत आहेत. 3 धावाने स्कोर पुढे जाईल. पहिला जर 16 धावा झाल्यात अशा चुकी करून चालणार नाही कारण की सेमीफायनलची लढत आहे. जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला हर्षच्या माध्यमातून. त्याच्यावर कोणतंही उत्तर नव्हतं फैजल यांच्याकडे. पावसाळी क्रिकेट आणि पावसाचं आगमन झालंय मैदानात. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा बॅडमिंटन पैजेचा फटका पाहिला. पंचगळतीला 2200 रुपयात एक धाव येते. याही वेळेस जर पाहिलं तर अकुट्याप्याचा बॉल होता त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. तिकडे धाव भेटेल एक. बंटी वेगाने गेले चेंडूवाला फेकी करतील तोपर्यंत मात्र एक धाव येते. एका धावने धावफलक पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 18 या धाव संख्येवर जाऊन पोहोचतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिली ओव्हर जर पाहिली तर जरूर थोडीशी माग होती परंतु तदनंतर हर्षच्या माध्यमातून देखील एक चांगला कमबॅक पाहायला भेटला. पहिल्या बॉलवर जरूर 3 धावा आल्या परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या दिशेने मात्र चेंडूला खेळले आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट होत आहेत. तिसरा धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता परंतु नकारला जातोय. 2च धावा भेटतील. 2 धावांनी स्कोर पुढे जात असताना 20 या धाव संख्येवर. याही वेळेस जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू पाहायला भेटला हर्ष यांच्या माध्यमातून. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. त्यांनी रीड केलं की जर रेंज मध्ये दिलं ना तर फैजल मात्र चांगले फटके खेळ त्यामुळे तर बॉडीवर अटॅक करताय आणि त्याच प्रयत्नात मात्र यशस्वी देखील होत आहे गोलंदाज हर्ष. युवा खेळाडू आहे. एक यंग टॅलेंट कांजोरमार्गचं पाहायला भेटतंय मैदानात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रोळी टागोरनगरचा एक जबरदस्त बॅटर. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः येत आहे आणि कॅच मात्र इथे ड्रॉप होते बंटी यांच्या माध्यमातून आणि डॉट चेंडू येते. डॉट चेंडू मात्र ओव्हरची सांगता पाहायला भेटली. 2 षटक सॉफ्ट अखेर 20 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना असताना 11 टागोरनगर विक्रोळी संघाचे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर साहिल सावंत येत आहेत. पहिलाच बॉल अकुट्याप्याचा त्याला मात्र भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फेकी करतील हर्ष तोपर्यंत धाव भेटेल. एका धावाने मात्र स्कोर पुढे जात असताना पावसाळी क्रिकेट आणि पावसाचं आगमन झालंय. प्रचंड वेगात पाऊस चालू आहे परंतु क्रिकेट थांबणार नाही.
12ही महिने क्रिकेट चालू असणारी अशी मुंबई आणि म्हणूनच मुंबईला क्रिकेटची पंढरी देखील म्हणतात. आज आषाढी एकादशी आहे, त्याच्या देखील आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. याही वेळेस जर पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला भेटला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा भेटतील 6. येतोय षटकार. असा बॉल टाकून चालणार नाही. साईला देखील डावके अनेक वर्ष ते देखील एकत्र क्रिकेट खेळत आहेत. एकाच विभागातील खेळाडू आहे, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसते. याही वेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेतली, चेंडू जातोय 2 धावांसाठी. 2 धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना फैजल आपल्या संघाचा. स्कोर पाहिला तर 29 धावा. तिसरा षटक प्रगतीपदावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. मैदानात पुन्हा एकदा स्ट्राईकवर फैजल. याही वेळेस जर पाहिलं तर व्हेरिएशन दिलंय. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत. त्याचा फायदा पुन्हा एकदा फैजल घेत आहेत आणि 2-2 धावा मात्र कंप्लीट करतायत आपल्या टीमसाठी. धावांसाठी धाव म्हणजेच क्रिकेट. भर पाऊस चालू आहे, परंतु आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. साहेब चषक 2025. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय आणि वेगाने इकडे 2 धावा कंप्लीट केल्या. कौतुक करावा लागेल, कारण की पाऊस चालू आहे आणि सातत्याने 2-2 धावा कंप्लीट करतायत, म्हणजे चांगली फिटनेस देखील आहे. तीन षटक समाप्त. अखेर स्कोर पाहिला तर बिनगडी बाद 33 धावा. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक घेत आहे, परंतु वेगाने याही वेळेस जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक घेऊन हर्ष पुन्हा एकदा सज्ज झालेत. हर्ष आले गोलंदाजीवर. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा आल्या आहेत. यावेळेस अखूट टप्प्याचा वेगवान चेंडू पाहायला भेटला. यावर कोणतंही उत्तर नव्हतं. जायद यांच्याकडे डॉट चेंडूची सांगता पाहायला भेटते. पंच कळवतील 1 बाउन्स. याही वेळेस जर पाहिलं तर कुटप्याचा बॉल होता, त्याला मात्र दोन धावांमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावाने धावलं पुढे जाईल. 37 धावा झाल्या धावफलकावर. 14 षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. हर्षने मात्र यावेळेस जर पाहिलं तर प्रभावित कामगिरी केली. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये देखील 4 धावा खर्च केल्यात. संधी निर्माण केली. हवेत आहे चेंडू आणि इथे जर पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला भेटली
आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटरने घेतला. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर होतोय 39 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना प्रयत्न करताय जरूर, परंतु पाऊस असल्या कारणाने थोडासा प्रयत्न देखील असफल होताना दिसतोय. यावेळेस जर पाहिलं तर पंच डिसिजन काय होतील. नो चेंडू घोषित केलाय. नो +1 अशा एक्स्ट्राच्या 2 धावा येत आहेत. पहिली बाउन्सरची वॉर्निंग दिलेली, त्यामुळे दुसरा बाउन्सर हा नो असेल आणि आता मात्र फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडू किती फायदा घेईल फैजल, कारण की इन्फॉर्म आहे. सलग तिसऱ्या मॅच मध्ये देखील, चौथ्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय फैजल. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाही. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण बंटी यांच्या माध्यमातून देखील पाहायला भेटतंय. शेवटचा बॉल तो देखील वेगवान पाहायला भेटला. त्यावरही कोणतं उत्तर नव्हतं. पंच कळवतील डॉट चेंडू, निर्धाव चेंडूने मात्र ओव्हरची सांगता. स्कोर पाहिला तर 4 षटक सोबते अखेर 41 धावा बिनगडी बाद. वैयक्तिक पहिला आणि या संघासाठी या शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर अनिकेत सावंत अर्थातच बंटी सज्ज झालाय. कित्येक वर्ष याही खेळाडूने प्रभावित कामगिरी केली आहे. टेनिस बॉलचं क्रिकेट असो, रबर बॉलचं क्रिकेट असो, खूप चांगलं खेळतात. अनिकेत सावंत बंटी एक जबरदस्त खेळाडू. अष्टपैलू कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. एकविरा 11 कांजूरमार्ग संघ असेल, भांडूप स्ट्रायकर असतील. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही खेळाडू टीम्सला विनंती असेल. पहिलाच बॉल पाहिला तर कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. स्वतः बंटी जात आहे चेंडू पर्यंत. फेकी करतील, परंतु 2+ ओव्हर थ्रोची 1 अशा 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. अशी फिल्डिंग करून चालणार नाही. भले पावसाळी क्रिकेट आहे, चिखल आहे, पाणी आहे, परंतु चांगले फिल्डिंग एफर्ट दाखवावे लागतील. कारण की शेवटच्या टप्प्यात ही क्रीडा स्पर्धा आली आहे. सेमीफायनलची लढत आहे. जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये. त्यामुळे चुका करून चालणार नाही. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी पाहायला भेटते. मैदानाच्या चारी दिशेला प्रेक्षक पाहायला भेटत आहेत. रविवारचा सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रात चालू असलेली गंगाई प्रतिष्ठानची साहेब चषकाची क्रीडा स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते. याही वेळेस जर पाहिला तर उडवलंय बॉलला फक्त. बंटी फार वेगाने गेले तिकडे आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा घेतल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो मध्ये मात्र विकेटचा पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. जाईदला मात्र मैदान सोडावं लागेल.
नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. नॉन स्ट्राईकला बघू शकतो आपण सुलतान यांना. स्वतः संघनायक आहे, कॅप्टन आहे या टीमचा आणि तेच मात्र बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोर जर पाहिला तर शेवटच्या षटक प्रगतीपथावर आहे. बंटी यांचा 46 धावा झाल्या आहेत. याही मॅच मध्ये पाहिलं तर चांगली कामगिरी करताय आतापर्यंत फैजल, परंतु संघाला अपेक्षा असेल का एखादे 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच मॅच बनेल त्यांच्या दिशेने. या दरम्यान जर पाहिलं तर अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. वाईट चेंडू, 47 धावा. याही वेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळलाय. स्टँड अँड डिलेव्हर, चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटतोय फैसल यांच्या माध्यमातून, परंतु चिखल आणि पाणी असल्या कारणाने बॉल मात्र तिथे स्थिरावतोय. त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटरने घेतलाय. पळून 2 धावा कंप्लीट केल्यात. धावा जितक्या येतील ते महत्वाचं असेल, कारण की दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा गोलंदाजीवर एक चांगलं टार्गेट समोरच्या संघासाठी तुम्ही सेट केलेला असेल. गोलंदाजी म्हणली तर तिन्ही गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत. 3 डावखोऱ्याचा जे गोलंदाज आहेत, उजव्या हाताचा गोलंदाज पाहिला गेला तर फैजल, आणि यावेळेस दांडी 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 गुल, फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. गणेश येतात बॅटिंगसाठी. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर, आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. मागच्याही मॅच मध्ये गणेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आणि त्यावर देखील षटकार मारलेला. याही मॅच मध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आले आणि याही चेंडूवर फटकार मारलाय. हेलिकॉप्टर षटकार पाहायला भेटला गणेश यांच्या बॅट मधनं. 6 धावांसाठी एक षटकार. स्कोर पाहिला तर 61 धावा झाल्यात आणि 62 धावांचं एक आव्हान असेल. हॅलो, कनक 11 संघ आपण सज्ज राहायचे. कनक 11 संघ आपण आल्याची आपण उपस्थिती दाखवायची. लगेचच मॅचला सुरुवात होईल. जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण की वेळेचं बंधन आहे. वेळेतच ही क्रीडा स्पर्धा आपल्याला संपवायची आहे. आजचा शेवटचा दिवस, शेवटच्या टप्प्यात ही क्रीडा स्पर्धा आली आहे. कालच्या दिवसभरात जबरदस्त कामगिरी ज्या संघाने केली आणि मेगा फायनल मध्ये एंट्री केली तो म्हणजेच घाटकोपर भांडूपचा कनक 11 संघ.
चेक. हॅलो. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला आपण बघू शकतो साहिल सावंत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अनिकेत सावंत. बंटी तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी बार. गोलंदाज वसीम. पहिला बॉल त्याला मात्र सन्मान दिलाय. चांगला चेंडू पाहायला भेटला. त्यावर मात्र पहिल्याच बॉलवर मिसफिल्ड झाली आणि तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. यावेळेस जर पाहिलं तर दिशाहीन चेंडू पाहायला भेटलाय. अवंतर +1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 4 धावा झाल्या आहेत. स्कोर जर पाहिला तर 62 धावांचा टार्गेट आहे. 61 धावा झाल्या आहेत आणि 62 धावांचा टार्गेट आहे. परंतु ते टार्गेट मात्र कंप्लीट करावं लागेल मेगा फायनलच्या लढतीसाठी. जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे परंतु तिकडे पाऊस असल्या कारणाने स्लिप झाले आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटरने घेतलाय. तिकडे 2 धावा पळून कंप्लीट केल्यात. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकले नाही. पुन्हा एकदा रणजित म्हणजे चेंडू अक्षरशः त्यांच्या दिशेने जातोय. मैदानात कुठे उभे राहू परंतु त्यांच्या दिशेने तेडीच्या दिशेने मात्र चेंडू जातोय.
याही वेळेस जर पाहिलं तर अकुटप्प्याचा बॉल आहे आणि आता मात्र कोणती चूक करणार नाही वसीम. विकेटचा पतन होतंय. फलंदाज बंटीची खिळी होते संपुष्टात. नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झालाय. डावखोरे हाताचा सिद्धेश. पावसाचा प्रचंड वेग पाहायला भेटतोय आणि भर पावसात चालू असलेली गंगाई प्रतिष्ठानची साहेब चषकाची क्रीडा स्पर्धा. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना 8 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. टार्गेट जर पाहिलं तर लक्ष आहे ते म्हणजे 62 धावांचं. सिद्धेश यावेळी जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळून काढलाय सिद्धेशने चेंडूला आणि तिकडे मात्र धावा भेटतील फक्त आणि फक्त एका धावाने मात्र स्कोर पुढे नेत असताना सिद्धेश. बंटू घोष शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक वसीमने याही मॅच मध्ये दाखवले. आजच्या दिवसभरात एक ओव्हर जर त्यांची सोडली ना तर प्रत्येक ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस जर पाहिला तर अकुटप्प्याचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा काहीसा नीट संपर्क झाला नाही परंतु एक धाव भेटेल मैदानात. 10 धावा होत आहेत. सेमीफायनलची लढत. चार चेंडू आणि 4 षटका आणि 52 धावांची गरज. पहिले षटक समाप्त अखेर स्कोर जर पाहिला तर 10 धावा झाल्या आहेत. एक गडी तंबूच्या आसराला गेलाय. मोठा झटका लागलाय. बंटीच्या रूपात फलंदाज माघारी परतलाय. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा षटक घेऊन फैजल गोलंदाजीवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला भेटला फैजलच्या माध्यमातून. प्रचंड पाऊस आणि त्याच्यावर प्रचंड वेग पाहायला भेटला फैजलचा. बॅटरकडे कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूसाठी परंतु साहिलकडे क्षमता देखील आहे. ज्या पद्धतीने खेळत आहे सध्या फॉर्म मध्ये आहे आणि हुक केलाय. यावेळेस कॅच मात्र ड्रॉप झाली जरूर आणि तिकडे धावा भेटतील 2. टायमिंगला महत्व आहे. टायमिंग जर प्रॉपर झाला ना तर नक्कीच चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आताच प्रयत्न करत असताना साहिल देखील खूप चांगला क्रिकेट खेळतात. व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, रबर बॉलचं असेल, लेदर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत. या चेंडूवर पाहिलं तर जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. अकुटप्प्याचा बॉल पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. पंच कळवतील डॉट चेंडू येतोय.
याही बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सूर मारलाय परंतु चेंडू जाईल फिल्डरला बीट करत 4 धावांसाठी चौकाराच्या दिशेने. याही वेळेस जर पाहिला तर वेगवान आणि चांगला कमबॅक पाहायला भेटला. नाखुश असतील स्वतःवर साहिल. माझ्या मते पाऊस जर नसता तर नक्कीच या चेंडूवर काहीतरी वेगळं दृश्य पाहायला भेटलं असतं. परंतु पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडणारच आणि या पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. शेवटच्या टप्प्यात ही क्रीडा स्पर्धा आली आहे. याही वेळेस जर पाहिला तर पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय मैदानाच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी हा तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम. पहिलाच बॉल सिद्धेश याच्यासाठी मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक लांब आहेत, चेंडूवर येतील, फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचा सिद्धेश मॅच मात्र आली आता 17 चेंडू आणि 38 धावांवर. जो संघ जिंकेल तो जाऊन पोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. यावेळेस जर पाहिलं तर वा मोठा फटका खेळला जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि एक जबरदस्त झेल पाहायला भेटली फैजल यांच्या माध्यमातून. माझ्या मते रिले कॅच होती का आणि रिले कॅच पाहायला भेटली. चांगलं फिल्डिंगचे एफर्ट्स पाहायला भेटले दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो चांगला चेंडू होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट केलं त्या चेंडूला परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. ड्रॉप होत होती कॅच परंतु वा फैजलचं कौतुक करावं लागेल, चांगला बॅकअप पाहायला भेटला आणि विकेटचं होतंय पतन. फलंदाज सिद्धेश शिके होते संपुष्टात.
चला विनंती असेल कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी करत असताना मेगा फायनल मध्ये एंट्री केली ते म्हणजेच भांडूप पश्चिमचा संघ कनक 11 कॅप्टनला विनंती असेल संपूर्ण संघ घेऊन आपण मंचाच्या दिशेने यायचंय. नवीन फलंदाज हर्ष येतोय स्ट्राईकला पाहू शकतो आपण चांगला चेंडू पाहायला भेटला वेगवान चेंडू वसीम यांच्या माध्यमातून तिथे मात्र एक धाव भेटेल 22च्या रूपातली एका धावेने मात्र धावफलकात भर होते. स्कोर जर पाहिला तर 25 धावा. पंधरा चेंडू आणि 37 धावांची गरज. यावेळेस जर पाहिलं तर आकुटप्याचा बॉल होता त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. तिकडे एक धाव घेतली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा देखील पळून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे नेत असताना 27 धावा अजून देखील 35 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. काही होऊ शकतं 3 ते 4 मोठे फटके मॅच समीकरण पलटवायला वेळ लागणार नाहीये. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू पाहायला भेटला वसीम यांच्या माध्यमातून डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू पाहायला भेटलाय वसीम यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू वसीम सज्जय स्टाईल स्ट्राईकलाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज घेतली आणि चेंडू मात्र एक धावासाठी जातोय. धावला 1 ने पुढे होईल. स्कोर पाहिला तर 28 धावा. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 12 चेंडू 34 धावांची गरज. तीन षटक ऑफ द केअर स्कोर होतोय 28 धावा. गोलंदाजीवर अब्दुल्ला येत आहेत. पहिलाच बॉल त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय आणि बॉल मात्र जातोय 2 धावांसाठी. ओ इकडे थ्रो देखील चांगला होता परंतु थोडीशी चुकी पाहायला भेटली जायद यांच्या माध्यमातून. जर कलेक्ट केला असता तर नक्कीच रनआउटच्या रूपात साहिलला माघारी परतावं लागलं असतं.
यावेळी जर पाहिलं तर अकुटप्प्याचा बॉल आहे आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू स्थिरावतोय. तिकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धाबांनी कंप्लीट केला जात आहेत. मोठे फटके लागत नाहीये परंतु 2-2 धावा येत आहेत आणि 2-2 धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचं आतापर्यंत स्कोर पाहिला तर 32 धावा झाल्या आहेत. 32 धावा, 62 धावांची गरज आहे. अजून देखील 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. दहा चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्राईकला आपण बघू शकतो साहिल यांना 13 चेंडूंचा सामना केलाय. 22 धावा वैयक्तिक त्यांच्याही माध्यमातून पाहायला भेटल्या आहेत. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील गोलंदाजाला. आवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला मात्र एका धावेसाठी कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धाव भेटेल एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 34 धावा. अजून देखील 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. यावेळेस जर पाहिलं तर अकुटप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलसाठी मात्र कोणते उत्तर नव्हतं. पंचांनी कळवलं वाईट चेंडू आहे आणि विकेट देखील आहे तिकडे. वाईट प्लस विकेट. मैदान सोडावं लागेल. हर्ष यांना रनआउटच्या रूपात माघारी परत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच लगेच चालू करायची. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल आणि त्याच्यावर आपल्याला ठाम राहावं लागेल. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अब्दुल्ला यांचं. यावेळी जर पाहिला तर अकुटप्प्याचा बॉल होता आणि त्याला मात्र भिरकावलंय आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. आज या फॉर्म मध्ये आहे ना खेळाडू की एकतर्फा मॅच जिंकवायची क्षमता आहे याच्याकडे. नाव आहे साहिल सावंत. आठ चेंडू आणि 21 धावांची गरज. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज.
मॅच मात्र ऑन आहे. याही बॉलवर जर पाहिलं तर पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव. 8 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा 8 चेंडू. एके बाजूला पाहिलं तर टागोर नगर विक्रोळीचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कांजूरमार्गचा संघ. याही बॉलवर राखून टप्प्याचा त्याला मात्र पाठवलेला मिड विकेटच्या क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावांनी धावलक पुढे नेत असताना साईल आपल्या संघाचा स्कोर पाहिला तर 44 धावा झाल्यात. पडझड होते परंतु धावा कंप्लीट करतायत. सात चेंडू आणि 18 धावांची गरज. शेवटचा चेंडू अब्दुल्ला यांचा. हा चेंडू निर्णायक असेल. किती धावा येत आहेत त्या प्रयत्नात. इथे मात्र कॅच ड्रॉप होते. एक धाव तिकडे घेतली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 45 धावा झाल्या आहेत. 4 षटक ऑफ द्या केअर. स्कोर जर पाहिला तर 45 ला 3 अशी परिस्थिती. 6 चेंडू 17 धावांची गरज. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. बस बस. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. वैयक्तिक पहिला आणि या शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज अब्दुल सज्ज झालेत. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. अब्दुल की साहिल, साहिल की अब्दुल. पहिला बॉल आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटला अब्दुल यांच्या माध्यमातून. अखुटप्प्याचा बॉल वेगवान चेंडू होता. कोणतंही उत्तर नव्हतं साहिल यांच्याकडे. सोडून दिलंय चेंडूला परंतु क्षमता आहे. 5 बॉल मधले क्रिकेटच्या भाषेत बोलले गेले तर 2 बॉल बाहेर पाठवायचे. त्यामधला पहिला बॉल बाहेर पाठवलाय. जबरदस्त फटका. एक जबरदस्त फटका पाहायला भेटला तिकडे. 6 धावांसाठी षटकार. स्कोर जर पाहिला तर 51 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज.
यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका बिग हिट पाहायला भेटलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग साहिल सावंत, एक असा खेळाडू ज्याने मात्र सर्वांना वेळ लावलाय त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रभावित कामगिरी करताय. संघाला गरज आहे आणि त्या गरजवर मात्र पूर्तता करतायत साहिल सावंत. ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे ना, जबरदस्त कामगिरी केली आहे. वैयक्तिक स्कोर पाहिला तर 44 धावांवर आहे आणि या संघाचा स्कोर पाहिला तर 57 धावा आहे आणि विजयासाठी 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. मॅच जशी चालू झालेली आहे, शेवटचं षटक चालू झालेलं. 6 बॉलमध्ये 2 बॉल बाहेर पाठवायचे होते, म्हणजे षटकार मारायचे होते आणि त्याची मात्र पूर्तता केली आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स, विनंती आपल्याला. 3 चेंडू 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा अब्दुल सज्जे. यावेळेस जर पाहिलं तर जमिनी लगत फटका खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. फेकी करतील तोपर्यंत एफर्ट पहा, संपूर्ण एफर्ट दिले, स्वतःचे 100% देत असताना विकेट जरूर गेलाय, परंतु चांगली एफर्ट आणि चांगली कामगिरी साहिल सावंतच्या माध्यमातून पाहायला भेटलेली. कौतुक करावं लागेल साहिलचं देखील. 1 रन प्लस विकेट. मॅच इथून देखील फिरू शकते, कोणताही संघ जिंकू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, एक संघ विजय होतो तर एक संघ पराभूत होतो, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निकाल देखील आपण सांगू शकत नाही. पहा रिप्ले मध्ये देखील बघू शकतो. टीमसाठी खेळत असताना एक जबरदस्त एफर्ट पाहायला भेटला. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अजय. दोन चेंडू 4 धावा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तर बॅटर मैदानात दाखल. आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. डावकोऱ्याचा बॅटर आता मात्र स्ट्राईक वर आलाय. अभय
एक चेंडू आणि 3 धावा, एक चेंडू. स्ट्राईकला अभय, नॉन स्ट्राईकला पाहिलं भेटलं तर अजय. गोलंदाजीवर गोलंदाज अब्दुल सज्जय. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस जर पाहिला तर बॉलर कीपर बॉल पाहायला भेटलाय आणि जबरदस्त कामगिरी करत असताना सदा 11 टागोर नगर विक्रोळी संघ जातोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. चांगली कामगिरी पाहायला भेटली आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर मेगा फायनल मध्ये दाखल झालाय संघ सदा 11 टागोर नगर विक्रोळी. मी विनंती करेल वसीम यायचे या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी करत असताना 15 धावा दिल्यात जरूर, परंतु 2 महत्वाचे विकेट घेतले. वसीम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करता. वसीम यायचे. वसीम